भिंतीकडे तोंड करा. हा म्हणजे मग आता काहीच कोणाला बघायची काही गरज. ओके, तुमचे दोन्ही हात आहेत हे भिंतीवरती ठेव आणि तुम्हाला मागे जितकं सरकता येईल तितकं मागे सरका. हा आता तुम्हाला फरशीवरती ठेवावं लागेल. सो म्हणजे सोपं पण पडेल तुम्हाला थोडंसं. चाल, आणि आता पहिल्यांदा पाय मागे मागे, अजून अजून भिंतीकडची लोक अजून पाय मागे घ्या. मान वरती 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 समोर बघा. हा, आणि आता ते खिडकीकडची लोक जी आहेत, तुम्हाला एवढं सुंदर ग्राउंड आहे पुढे, तर त्याच्याकडे बघितलं तरी चालेल. ज्यांना भिंतीच्या तिथे खूप त्रास होतोय त्यांनी खिडकीच्या तिथे जाऊन केलं तरी चालेल. ओके, तुमची कंबर आहे ना ती तुम्हाला थोडीशी पुढे जमिनीच्या दिशेकडे सोडता येते का असं लक्ष द्या. हा, टाचा उचलायच्या नाहीत. आणि आता फक्त तुमचा उजवा पाय हा पुढे नेऊन ठेवा. छान उजवा पाय पुढे. ओके, तुमची मान थोडीशी वर उचललेली असू दे. आणि आता तुमची कंबर आणि उजवा गुडघा ही टाच वर न उचलता आपल्याला जितका तो गुडघा पुढे नेता येईल तितका गुडघा पुढे न्यायला सुरुवात करा. तुमचा डाव्या पायाची टाच आहे ही जमिनीवरती ठेवायची. डाव्या पोटरीला सगळा ताण पडतो का असं आपल्याला लक्ष द्यायचं. 1 2 3 4 5 6, कोपर वाकवू नका. 7, असा विचार करा की तुम्हाला भिंत ढकलायची आहे. 8 9, पाडू नका फक्त. 10 11 12 13 14 15 आणि रिलॅक्स. आता सेम दुसऱ्या बाजूने. चल, सो तुमचा डावा पाय आता पुढे, उजवा पाय मागे. उजवा पाऊल मागे जितकं जाईल तितकं जाऊ देत. उजव्या पायाचा अंगठा आहे हा बरोबर समोर असू देत. चल, मान परत एकदा वरती आणि उजव्या पायाचा गुडघा जितका वाकवता येईल तितका वाकवा. आणि तुमचा कंबर पुढे ढकलता येते का असं लक्ष द्या. 1 उजव्या पायाचा गुडघा सरळ ठेवायचा. 2 3 अजून सरळ होऊ देत. 4 तो गुडघा जाऊ दे की पुढे. 5 6 मान वरती उचललेली. 7 8 हा 9 10 11 12 13 14 15 आणि रिलॅक्स. काय पोटरीला मस्त ताण. चल, आता थोडासा ताण वरती. ओके, सो जसे आहात तर एक काम करा, तुम्ही भिंतीकडे इकडे खिडकी तोंड आतमध्ये करा. तुम्ही लोकांनी आहे तिथेच टाचा अशा मागे भिंतीला लावा. पायात अंतर घ्या. तुम्ही लोक भिंतीपासनं थोडेसे पुढे उभे राहा. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर असू देत. ओके, आणि आता आपल्याला पुढं वाकायचं आणि हात जमिनीवरती टेकवायचे. गुडघे वाकवा नका वाकवू, काय हवं ते करा, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हात जमिनीवरती टेकवायचेच आहेत. ओके, कसेही करा पण हाताचा पूर्ण ताळवा जमिनीवरती टेकवायचा नाही. ओ टाचा 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 न उचलता. आणि दोन्ही पायाच्या अंगठ्या आतमध्ये आहेत. दोन्ही पायाच्या अंगठ्या आतमध्ये आहेत आणि टाचा उचललेल्या नाहीये. चल, आता हळूहळू हातावरती थोडंसं वजन टाकत टाकत थोडंसं पुढे तुम्हाला जायचं. चल, जा, छान पुढे 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 जात राहा. आणि आता पहिल्यांदा मान तुमची आहे ही वर उचला, वर बघा. ओके, आणि आता काय करायचं की थोडंसं मागे सरकायचं आणि आपल्याला पाय हा टाच आहे रादर ही भिंतीवरती परत लागली पाहिजे. सो हाताने आणि पायाने हवा असेल तर मागे अजून सरका आणि तुमची टाच भिंतीवरती दाबली जाते का असं बघा. टाच भिंतीवरती आणि जमिनीवरती अशी दोन्हीकडे आपली दाबली गेली आहे ना बघायचं. चला, 1 2 बरं तुम्ही थोडेसे इकडे सरकता का. 3 4
5 आणि आता तुमचं डोकं आहे हे जितकं खाली ओढता येईल तुम्हाला तितकं डोकं खाली ओढा आणि तुमच्या दोन्ही पायाचे गुडघे आहेत ना हे बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजे मागे भिंतीकडे गुडघे किती ढकलता येतात असं बघायचं. गुडघे भिंतीकडे ढकलायचे आहेत आणि डोकं खाली जमिनीकडे ओढता येत आहे का असं बघायचं. 1 2 3 तुम्हाला हवा असेल तर हाताने अजून मागे गेलात थोडेसे तरी चालेल. 4 5 6 7 8 9 10 आणि आता आहात तिथनं आधी फक्त भुजंगासनामध्ये या. छान कंबरवरनं खाली सोडून द्या. खांदे थोडेसे मागे ओढले जात आहेत का असं बघा. वर बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता परत एकदा 8 नमस्काराच्या 8च्या स्थितीत जा. तुम्हाला छान मांडीला मागणं ताण पडतोय का असं फक्त बघायचं. 1 2 3 आणि आता हळूहळू हाताने चालत 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 गुडघे वाकेपर्यंत मागे चालत किती जाता येत असं बघा. टाचा उचलायच्या नाहीत. टाचा न उचलता आपल्याला जितकं मागे जाता येईल तितके मागे जा. 1 2 पूर्ण मागे जाता येत आहे का असं बघा. 3 4 5 हाताने आता अंग मागे ढकलता येत आहे का असं लक्ष द्या. 6 7 8 9 10 11 12 13 आणि आता तुमचं पोट आहे हे खाली मांडीकडे ओढता येत आहे का फक्त बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हळूहळू वर या. बर आता एक स्टेप वाढवायची का फक्त काय हो तेच करणार. सो आता भिंतीकडे तोंड का. ओके सागर तू आरामात. ओके हा हे तुम्ही दोघंही आरामात. तुमच्या कमरेची किती लक्ष हो तुम्ही पण का. बरं ठीक आहे चाल तुम्ही काय नाही त्यांना तो मध्ये चिकनगुनिया झाला होता तेव्हापासून त्यांचं जरा नाही ना ते चिकनगुनिया आहे म्हणजे सो चिकनगुनिया कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष नाही 1.5 2 वर्ष त्याचं हे काय म्हणतो आफ्टर इफेक्ट. चला आता एक काम करा. परत एकदा पहिल्यांदी तुमचे दोन्ही हात आहेत ना हे कमरेवरती मागं ठेव. खांदे एकमेकांकडे ओढा. कोपर छान मागे एकमेकांकडे ओढा आणि आता हाताने कंबर पुढे ढकलत 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 जितकं मागं वाकता येईल तितके मागे वाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि आता तिकडे चल. पहिल्यांदी तुम्ही थोडेसे मागे उभे राहा. नाही तुम्ही असं केलं तरी चालेल. तुम्ही डायरेक्ट याच्यावरती ठेवून तुम्हाला काय करायचं फक्त की असं खाली किती जात आहेत असं बघायचं. चल सो इकडची लोक तुम्ही पहिल्यांदी फक्त आरामात पुढे वाका. छान आरामात पुढे पहिल्यांदी वाका. ओके भिंतीपासनं आपण थोडेसे लांब आहोत याचं लक्ष द्या. गुडघे आता फक्त वाकवू नका. गुडघे न वाकवता आपल्याला छान मागे वाकायचं. चल आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता हात आहेत हे पहिल्यांदी थोडेसे पुढे जमिनीवरती नेऊन ठेव. हाताचा तळवा छान जमिनीवरती टेकला जातोय का ह्याच्याकडे लक्ष द्या. ओके आता हातावरती वजन टाकत तुमचे पाय अजून पुढे सरकवा आणि असं पुढे चालत 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 आपल्याला डोकं पहिल्यांदी भिंतीला टेकतंय का बघायचं. हा चल डोकं भिंतीला टेकवता यायला पाहिजे. ओके चल आता पहिल्यांदी मान खाली कर. अजून खाली किती बघता येते असं बघा. मान अजून खाली करता येते का असं लक्ष द्या. ओके आणि आता
पहिल्यांदी मान डोकं जे टेकवलंय त्याच्याऐवजी आता मान आपली जमिनीवरती भिंतीला टेकते का, पाठ भिंतीला टेकते का असं बघायचं. ओके. आणि आता पाय हे थोडेसे पुढे सरकवायला सुरुवात करा. पायात अंतर घेतलं तरी चालेल. ओके. दोन्ही पायाचे गुडघे फक्त आपल्याला सरळ ठेवून सगळं करायचं. गुडघे सरळ. 1 2 3 4 5 आणि आता ते पाय अजून पुढे सरकवता येतात का बघा. आणि आता आपण खांदे जे भिंतीला लावलेत त्याच्याऐवजी अजून पाठीचा कणा मागे जितका भिंतीला लागतो तितका भिंतीला लावत आपल्याला कंबर ऑलमोस्ट भिंतीला लावता येते का बघायची. 1 2 3 4 5 आणि आता पायाने चालत 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 तुम्हाला पावलं ही भिंतीवरती टेकवता येतात का असं बघायचं. 1 2 3 पावलं आपल्याला भिंतीकडे मॅक्सिमम न्यायची आहेत. 4 गुडघे सरळ ठेवा. 5 गुडघे वाकवू नका. 6 7 8 मॅक्सिमम कमरेचा भाग भिंतीवरती टेकतो का असं बघायचं. 9 गुडघे सरळ. 10 11 12 अजून थोडस पुढे जाता येते का बघा. 13 14 15. सगळ्यांना वज्रासनात छान बसा. तुमचे दोन्ही हात फक्त कमरेच्या शेजारी मागे जमिनीवरती ठेवा. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर असू देत आणि आपल्याला छान मान पहिल्यांदा मागं सोडून द्या. 1 2 3 4 5 आणि आता हळूहळू हळू तुम्हाला हातावरती जोर देत कंबर जेवढी वर उचलता येऊ शकते तितकी कंबर वर उचलायचा प्रयत्न करा. छान कंबर वर जाऊ देत. 1 2 3 4 5 मान मागे सोडून द्या. 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हळूहळू खाली या आणि दोन्ही पाय बद्ध कोणासनामध्ये घेऊन बसा. ओके. तुमचे दोन्ही हात आहेत हे असे एकमेकात गुंफायचे. पालथेकडा. ताठ बसा. पाठीचा कणा जितका सरळ ठेवता येईल, जितका असा पाठीचा कणा कमरेपासून वर उचलून धरता येईल तितका कमरेपासून वर उचलून धरा. आणि आता तुमचा उजवा पायाचा गुडघा आहे हा डाव्या पायाच्या गुडघ्यावरती आपल्याला ठेवायचा. दोन्ही पावलं एकत्र, दोन्ही पायाच्या टाचा एकत्र. 1 हा ते पावलं आणि टाचा. 2 3 4 5 6 आणि हात तिकडे 7 8 9 10. आता दुसरी बाजू. चल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात माझ्याकडे कॉन्स्टंटली असू दे. चला बरोबर. 1 चलो 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि थांबा. आणि आता दोन्ही पाय तुमचे सरळ करा. तुमचा उजवा पाय आहे हा उभा गुडघ्यात वाकवा, जवळ घ्या. दोन्ही हाताने पायावरती मिठी मारा. तुमची हनवटी तुम्हाला गुडघ्यावरती लावायची. ओके. आणि आता तुमचा डावा पाय आहे हा सरळ वर जितका उचलता येऊ शकतो तितका डावा पाय वर उचला. टिकवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तो मान वरती. तुमचे दोन्ही हात आहेत हे कमरेच्या शेजारी पहिल्यांदा जमिनीवरती ठेवा. तुमचं उजवं पाऊल आहे हे डाव्या मांडीच्या पलीकडे आपल्याला आणून ठेवायचं. आणि आता पहिल्यांदा वर समोर छान बघा, मागे रेलू नका. तुमचा गुडघा आहे हा छातीच्या जवळ जितका ओढता येईल तुम्हाला तितका गुडघा छातीच्या जवळ ओढत राहा. आता परत एकदा उजवं पाऊल होतं तिथे नेऊन ठेवा.
साधारण डाव्या गुडघ्याच्या शेजारी. आणि आता हातावर आणि पायावर जोर देऊन तुम्हाला कंबर पूर्ण वर उचलायची आणि जितकं मागं बघता येईल तितके मागे बघा. तुमचा डाव्या पायाचा अंगठा आहे हा जमिनीवरती लागला पाहिजे. 1 कंबर जाऊ दे अजून तुझी वर, 2 जाऊ दे अजून, 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली. आता हे सगळं दुसऱ्या बाजूने. सो तुमचा डावा पाय पहिल्यांदा जवळ घ्या, दोन्ही हातांनी मिठी मारा. तुमचा हानवटी गुडघ्यावरती लागते का बघा. तुमचा आता उजवा पाय सरळ आपल्याला वर उचलायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिल्यांदा हात कमरेच्या शेजारी मागे जमिनीवरती ताठ बसा, मागे रेलू नका. आणि आता तुमचा डावा पाय उजव्या मांडीच्या पलीकडे नेऊन ठेवा. गुडघा जितका छातीच्या जवळ तुम्हाला ओढता येऊ शकतो तितका गुडघा छातीच्या जवळ ओढा. आणि आता परत एकदा डावा पाय होता तिथे साधारण उजव्या गुडघ्या शेजारी. आणि आता कंबर इतकी वर उचलायची की आपल्याला उजव्या पायाचा अंगठा जमिनीवरती टेकला पाहिजे. टेकवा मॅक्सिमम तुमच्या. आता डाव्या पायातनं ताकद लावा. 4 आणि कंबर वर उचला. 5 6 7 8 9 10 11 12. मान मागे सोडा. 13 14 15. आणि आता परत एकदा तुमचा उजवा पाय हा उभा गुडघ्यात वाकून जवळ घ्या. उजवं पाऊल डाव्या मांडीच्या पलीकडे. ओके. आता डावा पाय तुमचा हा गोमुखासन म्हणजे गुडघा वाकवा आणि मागे जवळ घ्या. आणि आता उजवा पाय याचा गुडघा आपण आता वरती छातीच्या जवळ जो ठेवलेला आहे तो जमिनीकडे करून आपल्याला उजव्या पायाची टाच मागे जितकी ओढता येईल तितकी टाच मागे ओढायला सुरुवात करा. ओढा. तुझा तो गुडघा दे सोडून, तुला दोन्ही गुडघे एकमेकांवरती आणायचे. हा चल. सो आपल्या गाईचं तोंड बंद नाही झालं तरी चालेल, पण कमीत कमी जबडा एकमेकांवरती येतोय का असं लक्ष द्या. सो दोन्ही गुडघे कमीत कमी एकमेकांवरती येत आहेत का असं बघायचं. पाठीचा कणा सरळ ठेवता येतोय का लक्ष द्या. ओके. तुम्हाला जितका तुमचा उजवा पायाची टाच आहे ही जितकी मागे ओढता येईल तितकी मागे ओढायला सुरुवात करा. मॅक्सिमम मागे ओढा. मॅक्सिमम तुमच्या दोन्ही मांड्या एकमेकांवरती येऊ देत. चल. 1 2 3. आणि आता तुमच्या दोन्ही हात आहेत हे फक्त एकमेकात गुंफा पालथे करा आणि मॅक्सिमम हात वरती ताणून धरा. पाठीचा कणा जितका सरळ ठेवता येईल तितका पाठीचा कणा सरळ ठेवा. ओके. हात थोडेसे कानाच्या मागे आपले ओढले जात आहेत का असं लक्ष द्या. आणि आता तुमचा उजवा हात आहे हा मागे पाठीवरती पहिल्यांदा ठेव. उजवा हात मॅक्सिमम असा इकडे डावीकडे आधी कोपर किती ओढलं जात आहे असं लक्ष द्या. आता उजवा हात फक्त वर न्यायचा, मानेकडे तो हात आणता येतोय का बघा. आणि आता तुमचा डावा हात फक्त वरनं म्हणजे खाली आणा आणि दोन्ही हात एकमेकात गुंफले जात आहेत का बघा. तुमचा डाव्या हाताचं कोपर आहे हे डोक्याच्या मागे येत आहे का असं लक्ष द्या. ओके. आणि डोक्याने ते डावं कोपर मागे 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 जितकं ढकलता येईल तितकं डोक्याने मागे ढकला. मान खाली करायची नाही. आणि ज्यांना हात पकडता येत नाहीत त्यांनी रुमाल पकडला तरी चालेल, नॅपकिन पकडला तरी चालेल. मान डोक्याने तो हात मागे ढकलत राहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. पाठीचा कणा सरळ करा. 17. हा हात वर जाऊ देत. 18 19 जाऊ दे की अजून वरती. आणि रिलॅक्स. थांबा. मी नाही गिगळणार, तुम्ही ताठ राहा आणि हा हात वर बघा ना जाईल ना असं बघा. असा 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 करत वर नेता येतोय का बघा. हा ओके. चला. पायाची स्थिती आहे ती तशीच राहू दे. ओके. तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्यानी तुमची डावी नाकपुडी फक्त बंद करा.
आणि आपल्याला उजव्या नाकपुडीने पहिल्यांदा भस्त्रिका करायची. आता सगळं दुसऱ्या बाजूने करायचं. सो तुमचा डावा दोन्ही पाय पहिल्यांदा समोर घ्या. तुमचा आता पहिल्यांदा डावा पाय गुडघ्यात उभा वाकवा जवळ घ्या. डावं पाऊल उजव्या मांडीच्या पलीकडे आपल्याला नेऊन ठेवायचं. आणि आता तुमचा उजवा पाय पहिल्यांदा नुसताच गोमुखासनात जवळ घ्या. आणि आता तुमच्या दोन्ही पायाच्या टाचा मागे 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 ओढत राहा. विशेषतः डाव्या पायाची टाच जितकी मागे ओढता येईल तितकी डाव्या पायाची टाच मागे ओढा. घ्या. छान डाव्या पायाची टाच मागे 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 खेचत राहा. चल. आणि आता परत एकदा ते तुमचे जबडे एकमेकांवरती येऊ देत ना. अजून ते जबडे अजूनही असे इकडे तिकडे आहेत. ते गुडघे नाही आले दाबले गेले तरी चालतील पण चल. आणि आता तुमचे दोन्ही हात एकमेकात गुंफा पालथे करा आणि मॅक्सिमम पाठीचा कणा वर जितका उचलताय. तुम्हाला हे सगळं आसन जे आपण मेन करतो आहे की पाठीचा कणा पूर्णतः आपला वर उचलला गेला पाहिजे. सगळे पाठीचे मणके असे छान एकमेकांपासून लांब 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 सरकले पाहिजेत. त्याच्याकरता आपण करतोय. सो मॅक्सिमम हात वरती उचलून ठेवा. आणि आता तुमचा डावा हात पहिल्यांदा मागं पाठीवरती घ्या. डाव्या हाताचं कोपरे हे आधी उजवीकडे किती ओढता येते असं बघा. आणि आता ते डाव्या हाताचं डावा हात फक्त वरती जितका नेता येईल तितका डावा हात वरती 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 सरकवा. आणि आता उजवा हात फक्त मागे वाकवायचा आणि कोपर डोक्याच्या मागे येतं आहे का असं फक्त बघा. 1 हा जमलं की 2 हा 3 डोक्याच्या मागे कोपर 4 5 पाठीचा कणा सरळ करा 6 7 छान पाठीचा कणा सरळ होऊ देत 7 ऑलमोस्ट आज ऑलमोस्ट नाही सगळ्या लोकांना आज हात पकडता आलेला आहे 10 11 12 13 डोक्याच्या मागे कोपर येऊ दे डोकं मागे ढकलत राहा म्हणजे पाठीचा कणा सरळ होतो आणि थांबा. रुमाल पकडायचा ते लाटणं ओके पायाकरता म्हणतात मग त्याच्याकरता वजन कमी करायचं. हा आता प्रॉपर्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते आत दाबायला जागा तर पाहिजे काहीतरी. चलो. आणि आता तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याने तुमची उजवी नाकपुडी फक्त बंद करा आणि डावीकडनं आपल्याला भस्त्रिका करायची. आणि आता सगळ्यांनी तोंड माझ्याकडे आतमध्ये करा. ओके. आणि गुडघ्यावरती तुम्ही दोघी थोड्याशा इकडे सरकता का काय कोणीतरी कमी आहे का आता क्लासमध्ये? हा नाही धुमाळ नाही थोरात पण बाहेर गेलेत कुठेतरी. थोरात फोनवरती चल. एनिवे चल. सो छान गुडघ्यावरती पहिल्यांदा उभे राहा. ओके. पहिल्यांदा भिंतीपासनं मे बी 1-अर्धा फूट मॅक्सिमम भिंतीपासनं अर्धा फूट. आणि हे मी अगदी अति फ्लेक्झिबल लोकांकरता मॅक्सिमम अर्धा फूट म्हणतोय. ते अर्धा फुटापेक्षा जास्त आहे अंतर. तुमचं अर्धा फुटापेक्षा जास्त आहे. मागे सारखा
चला आता करा द्या दरवाज्यावरती, एक काम करा त्याच्यावरती कर. चला आता दोन्ही हात पहिल्यांदा कमरेवरती ठेवा. कोपर एकमेकांकडे ओढायचं, खांदे मागे एकमेकांकडे ओढायचे, वर बघायचं. आणि आता हाताने कंबर पुढे ढकलत ढकलत, आधी फक्त हाताने कंबर पुढे किती ढकलली जाते असं बघा. चला फक्त कंबर पुढे ढकलली जाऊ, मागे मुद्दामून मागे वाकायचं वगैरे असं काही करू नका. फक्त हाताने कंबर पुढे ढकला. कोपर जमिनीला समांतर होत आहे का असं आपल्याला फक्त बघायचं. आणि आता मान फक्त मागे सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आता एक कुठलाही हात कमरेवरनं सोडून मागे भिंतीवरती नेऊन ठेवा. आता असाच दुसरा हात पण नेऊन ठेवा. आणि आता हाताने ती भिंत तुम्हाला ढकलता किती येते असं बघायचं. हाताने भिंत कॉन्स्टंटली ढकलत राहायची. आपली मांडी आहे ही पूर्ण पुढे ढकलली गेली पाहिजे. 1 कंबर पुढे ढकला, मांडी पुढे ढकला. 2 3 ढकला, मांडी पुढे ढकला. 4 हाताने भिंत ढकलत राहा. 5 6 7 8 9 10 11 आणि रिलॅक्स. तुमचा पण काढला बरं का. चल सो आता परत एकदा तसंच करायचं. सो परत एकदा हात कमरेच्या शेजारी, कमरेवरती, खांदे एकमेकांकडे ओढा, कोपर छान मागे एकमेकांकडे ओढा. आणि लक्ष कॉन्स्टंटली काय देत राहा की तुम्ही कंबर अशी पुढे किती ढकलून ठेवलेली आहे. तुम्हाला भिंत खूप जवळ वाटत असेल तर आता थोडंसं भिंतीपासून पुढे आलात तरी चालेल. पण लक्ष की मांडीला ताण पडेपर्यंत आपल्याला पुढे मांडी ढकलत राहायची. चल सो परत एकदा कंबर पुढे ढकला. छान कंबर पुढे जाऊ देत. 1 2 3 4 5. आणि आता दोन्ही हात एक एक करत मागे भिंतीवरती नेऊन ठेवा. आता प्रयत्न की थोडासा हात खाली अजून सरकवता येतो का. आणि परत एकदा हाताने भिंत किती ढकलली जाते असं बघा. मांडी जितकी पुढे ढकलली जाईल तितकी ढकलली जाऊ देत. 1 थोडासा हवा असेल तर गुडघ्यात अंतर घ्या. 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. खाली वज्रासनामध्ये सगळेजण बसा. आणि आता दोन्ही गुडघ्यात अंतर घ्या आणि छान पुढे वाका. आणि तुम्हाला हात जितके लांब सरकवता येतील तितके हात लांब सरकवा. हात छान तुमचे लांब जाऊ देत. 1 2 3. टाचेवरनं फक्त उठायचं नाही याच्याकडे लक्ष द्या. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आणि आता परत जिथे आहात तिथनं अजून थोडेसे पुढे या. आणि आता सगळ्यांना गुडघ्यावरती परत एकदा उभे राहा. तुमची पावलं आता आपण पालथी जी ठेवली होती त्याच्याऐवजी चवड्यांवरती या. ओके. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही गुडघ्यामध्ये थोडंसं अंतर ठेवा. ओके. दोन्ही हात परत एकदा मागे कमरेवरती पहिल्यांदा ठेवा. खांदे एकमेकांकडे ओढायचे, कोपर एकमेकांकडे ओढायचं. आणि आता हाताने आधी कंबर जितकी तुम्हाला पुढे ढकलता येईल तितकी कंबर छान पुढे ढकलत राहा. मान मागे सोडून द्या. 1 2 3 4 5. मांडी पुढे ढकलली जाते का याच्याकडे लक्ष द्या. आणि आता तुमचा एक कुठलाही हात हा कमरेवरनं सोडा, नाही वरती नाही, मागे टाचेवरती आपल्याला नेऊन ठेवायचा. आणि आता असाच दुसरा हात पण मागे टाचेवरती ठेवता येतोय का बघा. परत हाताने ताकद लावून तुम्हाला कंबर जेवढी पुढे ढकलता येईल तेवढी कंबर पुढे ढकलत राहा. 1 2 3 4 5. आणि आता हळूहळू तुमची पावलं उभी जी आहेत ती पालथी करता येतात का आपल्याला फक्त बघायचं. आणि मांडी कॉन्स्टंटली पुढे ढकलत राहा. जितकी मांडी पुढे ढकलता येईल तितकी मांडी पुढे ढकला. 4 5. मान मागे सोडून द्या. 6
7 मांडी पुढे ढकलत राहा 8 9 10 11 12 मांडी पुढे ढकललेली 13 14 15 आणि